जिल्हा परिषद गोंदिया येथे स्थायी समिती सभा संपन्न। आज दिनांक 24 जून 2026 रोजी जिल्हा परिषद गोंदिया येथील सभागृहात स्थायी समिती सभा अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थित पार पडली। यात जिल्ह्यात शिक्षण, आरोग्य व ग्रामीण विकास विषयक विविध विभागातील महत्त्वपूर्ण आढावा बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले। विशेष सहाय्यक शिक्षकांच्या पदोन्नतीसह विषय शिक्षक व केंद्र प्रमुखांची भरती लवकरात लवकर करण्यात येणार आहे। नवीन शैक्षणिक सत्र 30 जूनपासून सुरू होत असून त्यापूर्वी 29 जून 2026 रोजी शिक्षण सभा आयोजित करण्यात येणार आहे। तसेच नव्याने बांधण्यात आलेल्या जिल्हा परिषद शाळांच्या इमारती व इतर बांधकामांचे लोकार्पण लवकरच करण्यात येणार आहे। बैठकीत विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, शिक्षक भरती, पायाभूत सुविधा, डिजिटल शिक्षण, विद्यार्थी गळती रोखणे, मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन, शिष्यवृत्ती योजना, क्रीडा व कौशल्य विकास, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुविधा, सुरक्षा, आरोग्य व पोषण यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला। नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी व उपलब्ध निधीचा योग्य वापर यावरही चर्चा झाली। आरोग्य विभागाच्या आढाव्यात प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालयांतील सुविधा, रिक्त पदे, औषधसाठा व वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता यावर चर्चा झाली। माता, बाल आरोग्य, लसीकरण, डेंग्यू, मलेरिया व क्षयरोग प्रतिबंधक उपाययोजना, रुग्णवाहिका सेवा, आरोग्य शिबिरे, स्वच्छता व पिण्याच्या पाण्याच्या सुविधांबाबत आवश्यक निर्देश देण्यात आले। ग्रामीण विकास व कृषी क्षेत्रात मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना, मोफत वीज योजना आणि जलसंजीवनी योजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश देण्यात आले। तसेच अनेक गावांतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी हातपंप व पाणीपुरवठा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती देण्यात आली। नागरिकांना दर्जेदार शिक्षण, आरोग्य सेवा व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले।